आता एक ब्रेकिंग न्यूज अशी की निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महिलांना आर्थिक सहाय्य करण्याकरता लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी केली होती। महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता आणि आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानं लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। त्यात आतापर्यंत 10,000 अर्ज अपात्र ठरले असून एकूण अर्जदारांपैकी 69,175 अर्जदारांची आधार संलग्नता तपासणी बाकी आहे। आतापर्यंत जिल्ह्यातील 20,84,364 महिलांना याचा लाभ मिळाला। योजनेतील 15 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातून 21 लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले होते। आचारसंहिता जाहीर झाल्यानं अर्जाची छाननी बाकी होती, ती संपताच जिल्हा प्रशासनाने प्रलंबित अर्जांची छाननी सुरू केली। तर पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची आकडेवारी समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी सुरू असून पुण्यात 10,000 महिला अपात्र आहेत, तर 20,48,000 महिलांना योजनेचा लाभ झाला। 15 ऑक्टोबरपर्यंत 21,11,663 अर्ज मंजूर करण्यात आले, तर 12,000 अर्जांची छाननी बाकी आहे। 9,814 अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरलेत, 5,814 अर्ज त्रुटींमुळे नाकारले गेलेत। पुणे शहरात 6,82,055 अर्ज प्राप्त झाले असून शहरातून 6,67,040 अर्ज मंजूर करण्यात आले। पुणे शहरात 3,04,94 अर्ज अपात्र आहेत, तर सर्वाधिक अर्ज हवेली तालुक्यात दाखल झालेले आहेत। हवेली तालुक्यातून 4,19,859 अर्ज प्राप्त झालेत, 4,15,510 अर्ज त्यापैकी मंजूर करण्यात आले।